मित्रांनो, मी अमोल महारनवर. मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद या ठिकाणी आलोय. तुम्ही पाहताय माझ्या पाठीमाग ही भली मोठी जर्सी आहे. याच जर्सी पासून आज जवळपास 6 जर्शापासून जवळपास 80 ते 90 जर्शांचा सुसज्ज असा गोठा या ठिकाणी बनवलेला आहे. याच गोट्याचे मालक आपल्या सोबत आहेत. प्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिल सोमनाथ खर्चे. हा व्यवसाय आपण कधीपासून सुरू केलाय? हा व्यवसाय आपण 15-16 पासून चालू केला. जवळजवळ 10 वर्ष 2026 चालू आहे. 10 वर्ष झाली आपल्या गोट्याला. 10 ते 11 वर्ष. सुरुवात करत्या वेळी किती होते आपल्यापाशी जर्सी? आपल्या वर्षी सुरुवात करताना 2च गायी होत्या. 2 गायी ती परत येणवर आल्या, कालवडी घेतली होती आपण. ती गायी आल्या की ती गायी इकूच वाटली, त्याला म्हणलं आपण गायी करा होत्या. परत 4 गायी आपण सुद्धा घेतल्या. अशा 6 गायी झाल्या. 6 गायी झाल्यानंतर आपण काय केलं की गाय परत इकलीच नाही कालवड होणारी. ते आता जवळजवळ 10 वर्ष गेली आपली आतापर्यंत. पण 80 ते 85-90 गायी आता बारीक मोठी आपल्याकडे झाली. आता सध्याला जर म्हणलं तर आपल्याकडे गायी दुधाच्या गायी तर 40-42 चालू आहे. त्या 300-350 400 लिटर दूध एका टायमाला दूध आहे. आता सध्याला 700-750 लिटर 2 टायमाला दूध आहे. आणि बारीक कालवडी 20-25 कालवडी येत्या. काय गाभण येत्या, काय फळाई मापाला येते, काय लहान आहे, अशा मापाच्या येत्या. 85 पर्यंत आहे सगळा टोटल आपला. आपलं क्षेत्र किती आहे सगळं क्षेत्र म्हणलं तर आपलं 9 एकर 11 गुंठ्याची खरेदी आपली 2009 साली घेतली आपण. माळशिरस तालुक्यात दलनपुरी गाव आमचं मुळ. माझी सासरवडी इथं असल्यामुळे आपण एक पाहुण्या मावस मिळून इथं शेजारी येतं. तिथं आपण 9 एकर 11 गुंठ्याची त्यांनी जमीन बघितल्यानंतर आपण 9 एकर 11 गुंठ्याची खरेदी केली 2009 साली. तिथनं 2009 साली खरेदी केली. 2011ला आपण इथं विहीर मारली की इथं राहायला आलो आलो की इथं मग आपण खरबूज केलं 1-3 वर्ष. 11, 12, 13 खरबूज केलं. परत 14-15ला 2 वर्ष ढोबळी मिरची लावली. डाळिंबी आपण केलं 3000 झाडं डाळिंबीची होती तुम्हाला सांगतो. पण काय तेलकट रोग ही काय ती योग्य वाटणा म्हणून ती काढून टाकली आणि परत ह्या गायीच्या व्यवसायात आपण वळलो. थोडं दमानं करत गेलो. पण आता भगवंतानं चांगलं झालं. गायात आपल्याला जय बी आलं, यश आलं. आणि कष्ट आपलं असल्यामुळं गडी नाही, याला काम नाही, आपल्यामुळे स्वतः करतो, त्याच्यामुळे चांगलं चालतंय 1 नंबर मध्ये. या गायीची व्यवस्था करत असताना आम्ही पाहिलंय की तुम्ही शेडनेट असं मोठं मारलंय. याचा काय उपयोग आहे आणि किती क्षेत्र आहे त्याचं टोटल? जवळजवळ अर्धा एकरात आपलं मुक्त गोठाच आहे आपला. अर्धा एकरात आणि वर्ण शेडनेट आहे. आता जवळजवळ मी 4.5 लाख रुपये घालवून 100 बाय 50च आता दुसरं मुक्त हे केलं. आपलं मंगल कार्यालय कसं असतं तशातला प्रकार हे करून वर्ण कागद टाकून 4.5 लाख रुपये त्याला आता माझा खर्च आला टोटल. एकंदरीत या गायीचं नियोजन करत असताना रोजचा दिनक्रम कसा असतो? किती वाजल्यापासून ही कामाची सुरुवात होती आपला दिनक्रम असा असतो या सकाळ पाठ 5 वाजलं की आम्ही उठतो. 5 वाजल्या उठलं की गाया अगोदरच आम्ही संध्याकाळचं वैरण टाकलेली असते दावणीतली गुरांच्या. जेवढ्या दुधाच्या गाय येतात 40-42 गाय येतात त्या गायांना सेपरेट वैरणीत सकाळची वैरण संध्याकाळची आम्ही टाकलेली असते. या सकाळी उठलं की दरवाजा उघडला की सगळ्या गाया दुधाच्या गाया सगळ्या लाईनला जाऊन उभं राहते. त्या तिथं नुकते हुक मालकीन आमची हुक गुतवते डायरेक्ट बांधून टाकल्या की एक 10-15 मिनिटं परत आंघोळी मारायची. आंघोळ झाल्या की परत येऊन त्यात पिंडी टाकून घ्यायच्या. पिंडी टाकायच्या 5:30-6 वाजेपर्यंत पिंडी टाकून आमचा होते त्या. आणि परत 6ला आम्ही धारायला लागतो. 6ला धारायला लागले की 7-7:15 वाजेपर्यंत 7:30 वाजेपर्यंत आमच्या धाराबिरा सगळं काम होतं. जशी धार होईल अशी गाय आम्ही आज सोडून देतो मुक्त गोट्यात. झालं मग 7:30ला आमचा गोट्याचा कार्यक्रम कामच संपतं आमचं. आणि नंतर परत संध्याकाळची वैरण आम्ही 1 तासभर आमचा भागाला मुरगास जातो. ठेकी भरून घेतो आम्ही आणि तासाभरात परत मुरगास भरून 9-9:30ला आमच्या वेळाचं काम संपून जातं. इतक्या गायींसाठी चाऱ्याचं कसं नियोजन केलं जातं? आमचं चाऱ्याचं नियोजन असं असते. आमचं मिरगाच्या टायमिंगला आम्ही मुरगास 350-400 टन आम्ही मुरगास करून घेतो. बंकर आहेत आपल्याकडे 2 250 टनाचं 2 बंकर आहेत. आणि दुसरा एक खटा बनवला 100-150 टनाचा. ते जिमनीवरतीच खटा येतो. ते खटा बनवून आमच्या 350-400 टन आम्ही मुरगासच करून घेतो. आणि वाळली वैरण जर म्हणलं तर सोयाबीनच्या 2-3 गाड्या आणि हरभरा असतो. हरभऱ्याच्या 1-2-4 गाड्या आपण घेतो. पण ते हरभरा कसं आपल्याला लागेल असं त्यांना 2-2 किलो एका गायला यावं आपण टाकतो. आणि मुरगास जर म्हणलं तर 10 किलो एका गायला एका टायमाला. गायींच्या आरोग्याविषयी काय? नाही, गायींचं आरोग्य कसं आहे, आपण जर त्यांच्यावर चांगलं लक्ष दिलं किंवा वेळच्या वेळेला कुठल्या गोष्टीला आजारी पडली लगेच बघितलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. काही माणसं कशी करते ते आज आजारी पडली उद्या बघू असं म्हणलं तर मग ती गायी उद्या जाते ना. आमचं लगेच डॉक्टरला लगेच थोडं काय झालं की लागते डॉक्टरला बोलवायचं येते. आमचं डॉक्टर डेमरे डॉक्टर जायचं. आमचं पाहुणं जायचं चिकमोहचं जायचं. डेमरे रावसाहेब डेमरे म्हणून येतं. 1 नंबर डॉक्टर, काही अडचण नाही. कुठल्याही गोष्टीला फोन केलं तर पंढरपूरला राहतात. पण फोन केलं म्हणलं की लगेच हजर असणार आपल्यापाशी. पाण्याचं काय नियोजन आहे या सर्व? आता पाण्याचा म्हणलं तर आपलं क्षेत्र आहे जवळजवळ 1 एकराचं. आणि दुसरी गोष्ट आपला होल एक आहे आणि विहीर आहे. पाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. शेततळ्याचा टॉक असतो या
आणि होलाचं पाणी गुरांना पिण्यासाठी येते म्हणलं तर होलाचं पाणी टाकी आपण मोठी बांधली 18,000-17,000 लिटरची कॉन्क्रीटमध्ये टाकी बांधलेली आहे. त्याच्यामुळे पाण्याचं काय नाही प्रॉब्लेम येत आपल्याला. हे सर्व नियोजन करत असताना याला मनुष्यबळ महत्वाचं असतं. एकंदरीत किती लोक काम करते आणि मुलं वगैरे तुमचं कसं आहे? आता मुलं म्हणलं तर आमची 2 आहेत मुलं, मला मुलगी नाही. दोन्ही मुलं आता माझी बाहेर आहेत शाळेला, इथे अकॅडमीला असते दैवडीला येते. आणि आता इथं जर म्हणलं तर आम्ही दोघंच नवरा बायको असतो. गडी काय कधी कसं होतंय गड्यांचं, आलं तर महिनाभर राहायचं लगेच त्याने निघून जायचं. त्याच्यापेक्षा आम्ही ती गडी बघण्याचं भानगड नाही, आमचं आम्ही स्वतः करतो. काय म्हणजे मुरगास तर आमचा आणलेला असतो ऑलरेडी, माणसं लावून आम्ही करून घेतो. नुकतं तिथनं काढायचंय आणि इथं आणून गुराला टाकायचं गोट्यात. त्याच्यामुळे तेवढंच 1 टन 1.5 टन आम्हाला रोजचा मुरगास भरावा लागतो आणि दिवसाला 1.5 टन आमचा मुरगास गुराला जातो सगळ्या गुरांना टोटल. हे सर्व पाहत असताना आपल्या म्हणजे घराच्या साईडलाच एक रोड वाहतो. त्या रोडवरून असं काय आकर्षण आपलं घर दिसतं. या घरावर दुधाचे एक कॅन्ड असो, जर्शीचं भलं मोठं चित्र आहे. ही कशी कल्पना सुचली तुम्हाला? काय झालं की आपल्याला म्हणलं तर आपल्याला ह्या लक्ष्मीनंच आपल्याला वर आणलं आणि लक्ष्मीनंच वर आणल्यामुळं आपण एक काय केलं की आठवण म्हणून आपल्याला बाबा कधी जर बघितलं तर आपल्याला आठवण राहावी यासाठी आपण जर्सीच आणि दुधाचं कॅन्ड म्हणून टाकी बांधली. 1750 लिटरची कॅन्डाची टाकी आणि गाय एक जवळजवळ 50-60-65 हजार रुपये गायला खर्च आला आपल्या. पण एक तिचं का बांधायचं कारण पडलं की आपली हीच लक्ष्मी, ह्या लक्ष्मीनंच आपल्याला वर आणलं म्हणून आपली आठवण म्हणून एक घरावर आपण लक्ष्मीच काढली. एकंदरीतच घराला खर्च किती आलाय? आपला घराला म्हणलं तर टोटल घराला म्हणलं तर 40 ते 46, 45 ते 46 लाख रुपये सगळं टोटल गेलं. आता हे नंतर परत ब्लॉक मोहर टाकून घेतलं घराच्या मोहर तर 38 परत ब्लॉक पडला आपला. ते 2 लाख रुपये परत ब्लॉकला गेलं म्हणजे 48 लाख रुपये आता पर्यंत सगळ्या घराला खर्च आला टोटल. गायींचं जे आपलं शेण असतं ह्याचं कसं असतं नियोजन? नाही, गायींचं शेण असतंय कसं आपल्या रानाला घालून म्हणजे शेतीला जे आपली 9 एकर क्षेत्र आहे, 9 एकर क्षेत्राला घालून शिल्लक राहणार आहे ते आपण 6,000 रुपये डम्पिंग आपण विकतो. भरपूर गिराईक येतं आपल्याला, मुक्त गोट्यातलं शेण असल्यामुळं भरपूर मागणी असते शहरांना. रोजचा तुमचा खर्च वजा फायदा किती आहे तुम्हाला? रोजचा खर्च वजा जर म्हणलं तर 10,000 ते 15,000 रुपये आपला खर्च होतो रोजचा. गायांना 3 पोती पेंड लागते दुधाच्या गायाची, नंतर परत गाभण्या गाया कालवडी ह्याचे 1 एकर 1 पोत आणि 1.5 टन मुरघास आणि बारली असते आपली, परत म्हणतो मिनरल मिक्सचर, हे सगळं टोटल खर्च धरला तर 15,000 रुपये आपला खर्च येतोय. एक 10,000 रुपये 9-10,000 रुपयेपर्यंत आपल्या रोजचा प्रॉफिट राहते. सध्याला म्हणलं दर चांगला असल्यामुळं. मध्ये दर कमी होतं त्यावेळेस काय खातं पोतं बारा म्हणा आहे थोडक्यात, पण आता कसं होतं दर झाला 40 पर्यंत, त्याच्यामुळे बरोबर परवडतंय, काय अडचण नाही. महिन्याला एकंदरीत किती आहे? महिन्याला उत्पन्न आपलं 10 दिवसाला 2.5 लाखापर्यंत 2,60,65 हजारपर्यंत पगार निघतो आपला. एक 6-6.5-7 पर्यंत जाते आपलं टोटल. पण कसं आहे खर्च सगळा जर धरला 2 हिस्सा आपला खर्च धरायचा आणि 1 हिस्सा आपल्याला फायदा, 1.5-2 लाख रुपये आपल्याला राहतात नाही असं नाही. आता तरुण व्यावसायिक जे आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? काय नाही करून खाणाऱ्याला अतिशय चांगलं आहे. पण कसं आहे की बाबा हे गडी लावायचे 4 आणि त्याचं नुकतं मालकानं कुठेतरी फिरायचं म्हणलं तर हे धंदा त्यातला नाही. ह्यात जेवढं बारकाईनं बघल त्याचाच धंदा आहे खरं सांगायचं म्हणजे. नाहीतर काय लावायचं गडी करून घ्यायची, त्या गड्यानं बघा टाकायची वैरण कुठल्या गायीनं खाल्ली कुठली नाही, ती कुठली गायीनं तगडी झाली तिला काय झालं या मालकानं गड्यानं सांगायचं दुसऱ्या दिवशी आणि मालकाला जाऊन बघा वरती सड घ्यायला असतो. असे असलं नाही. आम्ही कसं असतंय बाबा आज संध्याकाळी आम्ही स्वतः दारा काढतो, आम्ही जो वैरण टाकतो, जिनं एखाद्यानं वैरण खाल्ली नाही तिला लगेच ताप चेक करायचं आपल्याकडे, ताप चेक करायचं आणि डॉक्टरला फोन करायचा. डॉक्टर असं झाले, डॉक्टर 15-20 मिनिटात किंवा 1 अर्धा तासात आलूच म्हणते. आलं त्यांनी ट्रीटमेंट घेतलं काय नाही विषय, दुसऱ्या दिवशी गाय सरळ मार्गी झाली. असं असते. आम्ही आल्यापासून बघतोय तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमची पत्नी सुद्धा काम करते, त्याच्याविषयी काय सांगू? नाही, पत्नी अशी आहे की तिचं नाव बी लक्ष्मी आणि लक्ष्मीच लागली आपल्याला, तुम्हाला कुठं सांगत नाही. तेव्हापासून इतकं अतिशय कष्ट आहे तिचं की बोलायचं काम नाही. 1 नंबर. आणि कुठल्या गोष्टीला मी कधी एखाद दिवस बाहेर गेलो, आमचा माळशिरस तालुक्यात धर्मपुरी म्हणून गाव आहे, तिकडे जरी गेलो एखाद दिवस बाय चान्स आमचा भाऊ तिकडे येतं बाबा काहीतरी कामानिमित्त मी मुक्कामाला राहिलो तर आमचा बाचा इथं एक आहे, माहूस बाचा एक आहे, तर त्याला बोलवून घेणार. मेवण्याचं घर आमच्या इथं जवळच आहे, त्यांना बोलवून घेणार, दाणा काढून लागा म्हणणार, वैरण टाका आमचं सासरे भेद कुबीर केला रे म्हणून त्यांना बी बोलवून घेणार. ते मग बाबा असं तसं हे करू लागणार, ते दोघं बी येणार इथं करू लागते, ती कामं येते दारा काढून दूध स्वतः घालायचं, ते ती गाडी आपल्याकडची तो गाडी दूध घालून घे करते. सगळी मदत आहे आपल्याला, सगळ्यांची साथ येत आपण पाहुण्याच्या मोहत आहे, सगळ्यांची लक्ष आहे आपल्याकडे, साथ आहे. मित्रांनो पाहिलंय की आपण अगदी 2 गायीपासून आज जवळपास 85 ते 90 गायींचा सुसज्ज गोठा या ठिकाणी उभा केलेला आहे आणि अतिशय कष्टातून हे सर्व काही ऐश्वर्य त्यांनी फुलवलेलं आहे.